ऐका आम्ही चेक करतो म्हणजे कसं आम्ही त्याच्यात ते फॉर्टिफाईड राईस असे आम्हाला असं FCI मधनच ते चेक करून येतं आणि आम्ही पण चेक करत असतो का याच्यात मिक्स केले की नाही असं आम्ही तांदूळ असतो वेगळा तांदूळ म्हणजे त्याच्या 100 राईस मध्ये 10 राईस तुम्ही ते चेक करता चुकीचं आहे मॅडम. एक मिनिट बघू दे जरा कसं चेक करता. ह्याच्यात हे काय काही राईस व्हाईट कलरचा असणार हे बघा हे असा राईस असतो ना तो फॉर्टिफाईड राईस म्हणजे 100 किलो पैकी 1 किलो असला पाहिजे ना. म्हणजे 100 पैकी ते 50 दिसतात मॅडम. 40 पेक्षा जास्त दिसतात फॉर्टिफाईड. कसं असणार क्वांटिटी चेक? 24 तासामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट वर्क्स 24/7 हा स्पष्ट आहे मग तुमचा का नाही. 24/7 तुम्हाला काम केलं पाहिजे. जेव्हा हा विषय झाला तुम्ही इमिजिएटली तेव्हाच्या तेव्हा तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला हे का नाही कळवलं की बाबा आमच्या मते हा फेक व्हिडिओ आहे, याची शहानिशा करा. हा व्हिडिओ कुठून व्हायरल झालाय त्याची शोध लावा. आम्ही ऐका आता शिंदे क्राईम ब्रँच यांना मी लगेच पत्र हे पाठवलं का हे फेक व्हिडिओ आहे आणि मी पत्र देते तुम्हाला पत्र देते त्यांना मी सांगितलं. आणि आज मला एका नवघर पोलीस ठाण्यातनं पण फोन आला, त्यांना पण सांगितलं हे चुकीचा व्हिडिओ बनवला गेलेला आहे आणि मी पत्र पण तयार केलंय. चुकीचं बोलण्या अगोदर त्याची शहानिशा केली नाहीये तरी तुम्ही बोलताय चुकीचं आहे म्हणून. आता ज्यांनी व्हिडिओ बनवला ऐका ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी आमच्या डिपार्टमेंटशी संपर्क न साधता परस्पर असा व्हिडिओ बनवणार का तो? मॅडम तुम्हाला विचारून व्हिडिओ बनवणार का तू? सोशल मीडियावरती काम करणारा माणूस एखादी समोर गोष्ट मिळाली की तो लगेच व्हिडिओ बनवतो आजच्या डेटला. तुम्हाला विचारून थोडंच बनवणार. तुमच्या समोर गोष्ट आली की तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे बाबा तुमची माणसं पाठवली पाहिजे होती तिथे तुमच्या दुकानदाराला बोलवून घेतलं पाहिजे होतं त्याच्याकडनं. ऐका तुम्ही आवाज कमी करून बोलायचा आमच्या बरोबर. तुमच्याकडे आलेला ज्या दुकानातून तो राईस गेला तो घेऊन इमिजिएट तपासणीला पाठवला पाहिजे होता. तेही तुम्ही केलं नाही. असं करून चालणार नाही मॅडम. ही जबाबदारी आहे तुमची. तुम्ही आम्ही एवढे सगळं बोलायला तरी तुमचा आवाज काही कमी होत नाही. आम्हाला आवाज वाढवावा लागतो हे बरोबर नाही मॅडम. आम्ही इथे तुमच्यावर आवाज वाढवायला आलो. तुमचं निग्लिजन्स आहे. तुम्हाला जी गोष्ट कळली त्यावरती तुम्ही इमिजिएट ऍक्शन घेतलेली नाही आणि अजूनही तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही हे बरोबर आहे की चुकीचं आहे. कारण सांगतो कारण हे व्हेरिफिकेशन शिवाय तुम्ही ठामपणे सांगू शकणार नाही.